नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि दिवाळीसाठी बनवली जाणारी शेव, वेगवेगळ्या प्रकारची शेव घरोघरी बनवली जाते। तर आज मी तुम्हाला लसूणी शेव बनवून दाखवणार आहे। करायलाही खूप सोपी आहे आणि खायला तर अतिशय चटपटीत लागते। तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू। सगळ्यात आधी इथे लसूणी शेव म्हटलं तर भरपूर सारा इथे आपल्याला लसूण लागणार आहे। तर 1 वाटी लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर हे 1 किलो पिठाचं प्रमाण आहे हे सगळं मसाल्याचं। तर एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। 2 चमचे इथे आपल्याला ओवा लागणार आहे। तर इथे 2 चमचे ओवा घेतलेले आहे। 2 चमचे आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि 2 चमचे धने घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे। तर असं एकूण आपलं हे मसाल्याचं 1 किलो मसाल्याचं हे परफेक्ट असं प्रमाण आहे। तर हे मिक्सरला आपल्याला पाणी न टाकता कोरडंच दळून घ्यायचं आहे सुरुवातीला। तर बघा, आधी सुरुवातीला कोरडं दळून घ्यायचं आहे आपल्याला हे। तर अशा प्रकारे आपलं दळून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जितकं बारीक होईल ना मसाला दळतो ना, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। तर इतपत आपलं जवळपास आम्ही अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर दळून घेतलेलं आहे। इथे एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या चाळणीने आधी सुरुवातीला पीठ चाळून घ्यायचं आहे। तर 1 किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे घरच्याच डाळीचं आहे आणि घरच्याच चक्कीमध्ये दळलेलं आहे। तर त्यामध्ये गुठळ्या राहतात ना, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायच्या आधी चाळून घ्यायचं आहे। कुठल्याही चाळणीने तुम्ही इथे चाळून घेऊ शकता, पण यामध्येच आपल्याला मसालासुद्धा चाळून घ्यायचा आहे म्हणून मी ही चाळणी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे। तर पीठ चाळून झालेलं आहे आपलं। त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर तांदळाच्या पिठामुळे काय होतं की शेवला तेलसुद्धा कमी लागतं आणि शेवसुद्धा जास्त दिवस नरम पडत नाही, एकदम कुरकुरीत राहते। म्हणून 1 वाटी इथे तांदळाचं पीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी लाल तिखट घेतलेलं आहे, कारण जरा तिखटच शेव चांगली लागते। आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। 4 चमचे मीठ टाकलेलं आहे। मीठ आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, इथे कमी जास्त करू शकता। तीसुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे। तर आता मीठ थोडंसं माझं जाड होतं, सैंधव मीठ असल्यामुळे ते थोडंसं जाड होतं, ते वरती राहिलेलं आहे। तर हे आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, तर ते जो मसाला आपण टाकू ना त्याच्यात विरघळून जाईल ते। तर जो वाटलेला मसाला आहे ना तो आपल्याला ह्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे। तर असा चमच्याने आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडं थोडं पाणी करून सगळा मसाला आपल्याला यामध्ये गाळून घ्यायचा आहे। तर आपल्या शेवला किती पाणी लागणार आहे त्याप्रमाणे थोडं थोडं आधी पाणी टाकायचं। तर ज्या मिक्सरला आपण दळलं आहे ना त्यामध्येच पाणी टाकून आपल्याला ते भांडंसुद्धा धुवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा सगळा मसाला आपल्याला गाळून पाणी टाकल्यानंतर तो पटकन गळतो आणि वरती जो चोथा वगैरे राहील ना तर तो टाकून न देता तुम्ही कुठल्या तुमच्या भाजीला वगैरे वापरू शकता, किंवा तुम्हाला लगेचच चकल्या जर करायच्या असेल ना, दिवाळीच्या मध्ये चकल्या आपण करतोच ना, तर त्यामध्ये ते टाकून न देता हा मसाला तुम्ही त्या चकलीमध्ये सुद्धा टाकू शकता, किंवा असा वाळून ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर भाजीलाही वापरू शकता। तर अशा प्रकारे सगळा आपण मसाला इथे गाळून घेतलेला आहे, जेणेकरून शेव एकदम प्लेन येईल असं गाळून घेतल्यामुळे। तर आता आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं, खूप जास्त टाकायचं नाही, फक्त 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तर तेलामुळे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेव तयार होते। आता इथे आपल्याला पाणी न टाकताच आधी सुरुवातीला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। पाणी मात्र एकदम टाकायचं नाही, तर थोडं थोडं इथं आपण पाणी टाकणार आहे। तर पीठ कसं भिजवायचं ते तुम्ही बघा। तर इतपत आपल्याला पातळ पीठ हवं आहे, एकदम घट्ट पीठ चपातीच्या पिठासारखं किंवा त्यापेक्षा थोडंसं पातळ असं मळायचं नाही, तर आपल्याला एकदम असं पातळ पीठ मळायचं आहे, तर जेणेकरून पटकन शेव खाली साच्यातून येते। आता हे थोडा वेळ भिजत ठेवून देऊ, म्हणजे पीठ चांगलं फुगलं जातं। तर एक आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पीठही थोडं नंतर घट्ट होतं। तर इथं बघू शकता तुम्ही, तर घट्ट पीठ झालेलं आहे, तांदळाच्या पिठामुळे थोडं फुगलेलं आहे। तर याआधी मी खारी शेव केली होती, तर त्याच सोऱ्यामध्ये आता हे पीठ मी
भरून घेणार आहे. तर बारीकच केली होती खारी शेवसुद्धा. तर खारी शेवचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता सोऱ्याला झाकण लावून आपल्याला आता कडकडीत तेल इकडे गरम करायला ठेवलं आहे. यामध्येच मी आधी खारी शेव तळून घेतली होती, त्यातच आपण इथे आता ही लसूणची शेवसुद्धा तळून घ्यायची आहे. तर बघा, पातळ पीठ केल्यामुळे पटकन खाली येतं आणि शेवही पटकन तळल्या जाते. आणि गॅस मात्र फास्टच ठेवायचा आहे, गॅस अजिबात कमी करायचा नाही. आता तेलाचे बुडबुडे कमी झाले की उलटी करून घ्यायची आणि जास्त वेळ तळायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही. कच्ची राहिली तर खराब होईल आणि जर जास्त तळली तर करपट लागेल. तर असं अंदाजानुसार आपली तळून घ्या. कलरसुद्धा अगदी जसाच्या तसा राहिला पाहिजे, कलरसुद्धा काळपट आला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बबल्स कमी होईपर्यंत तेलाचे तळून घ्यायचं आहे. तर आता तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशाच पद्धतीने आता ही शेव आपल्याला सगळी तळून घ्यायची आहे. तर बघा, 1 किलोच्या प्रमाणात मी 1 घमेलभर माझी शेव इथे तयार झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत, एकदम जाळीदार अशी शेव आपली पडलेली आहे. अगदी जशी हलवाई करतो ना, अगदी तशाच पद्धतीची झालेली आहे. आणि हाताला जर लावलं ना तर तेलसुद्धा आपल्या हाताला बिलकुल लागत नाही, कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. जर तुम्हाला त्यामध्ये तेल टाकायचं नसेल ना मळायला, तर नाही टाकलं तरीही चालेल. तर बघा, एकदम मोकळी सुटसुटीत अशी इथे शेव तयार झालेली आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर आलेला आहे शेवला. तर ही तुम्ही तुमची चिवडा करता त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा असंही खायलासुद्धा ही खूप छान लागते. तर अशा शेव ही ह्या दिवाळीला अशी वेगळ्या प्रकारची लसूणी शेव तुम्ही नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वरती बेल आयकॉन आहे ती मात्रायला विसरू नका. अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.